बातमी आहे नसत्या धाडसामुळे घडलेल्या अपघाताची। लोकल ट्रेनवरती चढलेल्या एका तरुणाचा ओव्हरहेड वायरचा धक्का लागून अपघात झालेला आहे, ज्यामध्ये तो 65% भाजलेला आहे। रविवारी संध्याकाळी 6 वाजता टिळकनगर स्टेशनवरती ही दुर्घटना घडली। कुर्ल्याहून गोवंडीला घरी जाण्यासाठी अब्दुल अन्सारीने पनवेल लोकल पकडली, मात्र लोकलमध्ये बसता न आल्यामुळे थेट त्याने छतावरती मुक्काम ठोकला। लोकल टिळकनगरच्या दरम्यान आली असता तरुणाच्या अंगाचा स्पर्श ओव्हरहेड वायरला झाला आणि त्यामुळे तो 65% भाजला। त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याला रुग्णालयात दाखल केलं। विशेष म्हणजे छतावर चढू नका अशा सूचना रेल्वे वारंवार देत असते, मात्र तरी देखील तरुण नसत्या धाडसापायी रेल्वेच्या छतावरती चढतात आणि अपघाताला आमंत्रण करतात। अक्षय भाटकर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। अक्षय, रविवारी घडलेली ही घटना आहे, आता या तरुणाची प्रकृती कशी आहे? तरुणाची प्रकृती अजूनही चांगली आहे। तो सुदैवाने 65% भाजलेला आहे। पण जर ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये बघतोय तो एकूणच जो प्रकार आहे तो अतिशय भयंकर आहे। जागा न मिळालं हे कारण कोणी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे छतावर कोणी चढू शकत नाही। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस कॅम्पेन सुरू असतात की जी ट्रेन आहे ट्रेनच्या छतावर बसू नका, त्याच्यामुळे धोका आहे। कारण की जी आता ओव्हरहेड वायरचे जे व्होल्टेज आहे ते 25,000 व्होल्ट इतकं आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारे जर गाडीला जर किंवा ओव्हरहेड वायरला जर टच झालं तर त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो। सुदैवाने हा तरुण वाचलेला आहे। अशा घटना ज्या आहेत त्या हार्बर लाईनवर अनेक वेळा घडलेल्या आहेत त्याच्या आधी देखील, आणि याच ठिकाणी आता टिळकनगर, गोवंडी, मानपूर हे जे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतात। तर देखील त्यावर रोख लावण्यासाठी रेल्वेकडून, आरपीएफ कडून, जीआरपी कडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। पण सध्या तरी हा जो तरुण आहे तो वाचलेला आहे याच्यामधून। पण अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आता खरंच कडक पावलं उचलायला हवीत। अक्षय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पैसेंजर ऊपर जो चढ़े हुए थे, जो कि अपने आप में अपराध है, और उसमें एक बंदा जिसका नाम रहमान है वो इलेक्ट्रोक्यूट हो गया और झटका लगने से वो नीचे गिर गया। ऐसे यात्री जो छत के ऊपर प्रवास करते हैं ये खुद की जीवन को तो धोखे में रखते ही हैं, बट इनकी वजह से दूसरे भी पैसेंजर को धोखा होता है। तो निवेदन है ऐसे लोगों से कि ऐसी कोई हरकत न करें जिसमें वो खुद को भी धोखे में रखें और दूसरों के लिए भी धोखा उत्पन्न करते हैं।